मी ज्या ऐतिहासिक सातारा राजधानीमध्ये राहतो त्या राजधानीमध्ये छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। ह्या भूमीमध्ये आत्ता छत्रपतींचे थेट 13वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वास्तव्य आहे। यांच्या आशीर्वादाने आज महाराणी येसूबाई 4 जुलै 1719 रोजी त्यांची सुटका झाली। आजच्या दिवसाला 307व्या वर्षाचं महत्त्व आहे। ज्या महाराणींनी एक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूने पकडले असताना त्या अजिबात न डगमगता त्यांनी रायगडावर बसून शत्रूशी सामना केला। तिथून त्यांनी स्वतःच्या मुलाला गादीवर न बसवता धीरांना गादीवर बसून छत्रपतींना खुशकीच्या मार्गाने रायगडावरून बाहेर काढलं। याचाच अर्थ असा की स्वराज्य टिकलं पाहिजे, गड गेला तरी चालेल, हा त्यांनी महत्त्वाचा तिथे संदेश दिला। त्यानंतर त्यांनी चक्क कैदेत 30 वर्ष काढली। त्या 30 वर्षामध्ये त्यांनी शाहूंना घडवलं। शाहू 18 वर्षानंतर त्यांची सुटका झाली। त्यानंतर आजच्या दिवशी सातारा शहरामध्ये शाहूंनी त्यांची हत्तीवर बसून मिरवणूक काढून सुटका केली व त्या शाहूंनी ही सातारा राजधानी वसवलेली आहे। तरी आजच्या दिवशी मला या सगळ्या कार्यक्रमासाठी छत्रपती परिवारातील सगळ्यांचा आशीर्वाद लाभला, ग्रामपंचायतीचा आशीर्वाद लाभला, तसेच जिज्ञासा इतिहास संशोधक मंडळाचेही सहकार्य असते आणि ग्रामस्थांचेही सहकार्य असते। त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो।